नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. गुरुसंवाद मालिकेअंतर्गत आतापर्यंत आपण 24 मुलाखती घेतल्या आहेत आणि ह्या मुलाखतींना 70 ते 80 हजार व्ह्यूज आत्ता आलेले आहेत. हा अंदाजे आकडा आहे, थोडा बहुत कमी जास्त असेल. या मालिकेअंतर्गत आपण इतक्या दादांच्या गुरुसेवकांसोबत पोहोचलो आहोत. आज एक वेगळा अनुभव आणि एक वेगळा एपिसोड घेऊन आपण तुमच्यासमोर येत आहोत. वंदनीय दादा हयात असताना त्यांनी त्यांच्या भक्तांवर, त्यांच्या सेवकांवर कशा प्रकारे प्रेम केलं आणि ते प्रेम त्यांनी कशा प्रकारे व्यक्त केलं याच्यासाठीची एक खास मुलाखत आपण घेत आहोत. वंदनीय दादांच्या कुटुंबाव्यतिरिक्त बऱ्याच व्यक्ती त्यांच्या सोबत राहिल्या. त्यातील मुख्य व्यक्ती सौ शोभाताई सरमुकादम आणि श्री दत्तकाका सरमुकादम. दादा सहवासात असताना दादांनी बऱ्याचशा वस्तू त्यांना भेट म्हणून दिल्या आणि त्या भेट वस्तू म्हणून देताना जो काही रेफरन्स होता तो काही कालाने त्यांना कळला. या सगळ्या भेटवस्तू दाखवण्याचा किंवा या सगळ्या प्रेमाने दिलेल्या वस्तू दाखवण्याचा आज एक मुद्दाम एपिसोड आपण करतो आहोत. या सगळ्या गेल्या 60-70 वर्षाच्या काळानंतर शोभाताईंनी त्या वस्तू त्यांच्या कपाटात स्वतःची हिऱ्याची दागिने सुद्धा जपून ठेवणार नाही, याच्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे जपून ठेवल्या होत्या. आम्ही सगळ्या मुलांनी शोभाताई आणि दत्तकाका यांच्याकडे अगदी हट्ट करून त्या वस्तू बाहेर काढल्या आणि त्या वस्तू सगळ्यांपर्यंत पोहोचतील असा आजचं हे प्रयोजन आहे. हे सगळं करताना दादांनी त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार होऊ नये किंवा त्याचा वेगळा अर्थ होऊ नये यासाठी स्वतः खूप प्रयत्न केला. पण जर आपण या गोष्टी इतरांना दाखवल्या तर दादांच्या वस्तू काय होत्या कळणारच नाही. ह्या कळाव्या, ह्या दिसाव्या, दादांबद्दल आपलं प्रेम योग्य प्रकारे व्यक्त व्हावं आणि पुढच्या पिढीला ते कळावं म्हणून हा उपद्व्याप. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण दादांनी ज्या वस्तू दिल्या त्या वस्तूंपासून सुरुवात करूया. धन्यवाद. दादांनी सगळ्यांना जे काही दिलं त्याच्यामध्ये पहिली भेट म्हणून दिलेले दादांचा आणि बाबांचा फोटो आणि त्याच्यानंतर प्रतिमा आणि ह्या सर्व भक्तांना दिल्या आहेत, ते तुम्हाला माहीतच आहे. आणि ते बाळकृष्ण आणि देवीची मूर्ती जी आहे
ती माझं लग्न ठरलं तेव्हा विजापूरला चांदीची मूर्ती घेतली होती, पण ती दादाने सांगितलं एवढी लहान मूर्ती नको, त्याला मंगळसूत्र घालायचं, म्हणून त्या परत करायला लावून पंचधातूच्या मूर्ती आणायला सांगितल्या. म्हणून त्या दादरच्या कीर्तिकर मार्केटमधनं त्या पंचधातूच्या मूर्ती आणल्या, त्या हातात घेऊन अशा हे करून त्या मला दिल्या आणि लग्नाला त्या पूजायला सांगितल्या. त्याच्यानंतर हा प्रसाद दिला, ती पंतांची हे दिली, बाबांचा फोटो दिला. त्याच्यानंतर ते हे पैसे वेळोवेळी आजीबाबांनी दिलेले, बाबांनी दिलेले पैसे ते पूजनात ठेवले. हा शेष दिला, काहीतरी निराकरण होतं म्हणून. आणि नंतर ही प्रतिमा दिली, सगळ्यांना प्रतिमा दिल्या तशा आम्हाला पण दिल्या. त्या प्रतिमा डबीमध्ये ठेवलेल्या आहेत, तर त्याचा एक देवात ठेवून आम्ही फोटो काढलेला. नंतर पादुकांचा फोटो मात्र फक्त दादा गेल्यानंतर ठेवलेला आहे, म्हणजे नंतर फोटो दिला ना पादुकांचा, म्हणून तो नंतर ठेवला. बाकी काही नाही, बाकी सगळं दादानी दिलेलं आहे. आणि या सगळ्या वस्तू दादांनी आपल्या हाताने हा, तुम्हाला हाताने दिलेले आहेत. त्यांनी दिलेलं ते असताना, त्याच्यामुळे त्याला एक वेगळं हे आहे. दादा दादरला रामभाऊंच्या घरी बसले होते दिवाणावरती, तेव्हा हा बाबांचा ओरिजिनल फोटो काही जणांना दिला. तर त्यावेळेला हे दीपक दादा किंवा रामभाऊ हे सगळे मध्ये बसले होते, तर प्रत्येकाला हातात दिला. तर तेव्हा म्हणजे माझ्या हातून त्यांच्या हातात आणि त्यांच्या हातून त्यांना असा नाही दिलाय, तो प्रत्येकाला उठून तुम्ही घ्या हातात म्हणून सांगितलं. हा बाबांचा ओरिजिनल फोटो आहे, त्यांना कुणी दिला होता माहिती नाही मला. हा घेतला. आता दुसरा, शाल मला पांघरली, एकदा कुठून आले माहिती नाही मला, पुण्याहून आले होते, तर ही शाल पांघरली आणि मला काय म्हणाले माहितीये, राजांनी पांघरलेली शाल काय असेल, म्हणून मला अशी बसवून ती पांघरली, म्हणजे दोन्ही खांद्यावर. आणि नंतर म्हणून ती शाल मी जपून ठेवली. नंतर हे आसन, ह्याच्यावरती बसले होते, ते आसन मला म्हणाले हे ठेवून घे, म्हणून हे आसन दिलं. त्याच्यानंतर हा शेला दिल्लीला बाबांच्या फोटोला घातला होता, तर तो मला म्हणाले हे ठेव तुझ्या आशीर्वाद म्हणून हा शेला कपाटात ठेवून दिला होता. हा पूर्वीचा शेला असल्यामुळे अगदी छान आहे. नंतर हा देवीचा परकर, हा वहिनीने शिवलाय, हा मी नाही शिवलाय. हे दर नवरात्राला दसऱ्याला नवीन परकर शिवत होते. तर हे काठापदराचं आम्ही सिल्कचं हे घेऊन येत होतो आणि वेगवेगळं असं हे करून एक एवढ्या विधभर मोठी अशी देवीची मूर्ती होती. तर नवरात्र चौरंगावरती बसून मागे आरसा ठेवून त्या देवीला हे वस्त्र नेस, कारण तिला अशीच ठेवायची नाही ना बरं. आणि हे बांधायचं पाठीमागे, आणि हा असा परकर, आणि मग ह्याच्या पुढे बंद आरास काय फुलाची वगैरे जी काय असेल ती, असं हे होतं. नंतर हे मला म्हणाले एवढं येतेस, एवढं सगळं बक्षीस मिळालं, तर माझ्यासाठी काय देणार आहेस म्हटल्यावरती मी हे 2 आंबरे केले होते. तर मी त्यांना म्हटलं हे 2 आंबरे देऊ का तुम्हाला, तर हो म्हणाले. तर तेव्हा मी आंबरे केले, तेव्हा मी हे गॉड ब्लेस यू आणि ट्रस्ट इन गॉड हे एम्ब्रॉयडरी केलेलं द्यायचं म्हणून हे केलं होतं. पण मग मला असं वाटलं की आपण दादांना काय म्हणतो, ट्रस्ट इन गॉड आणि हे, तर हे ते 2 आंबरे, तर हे घातले, वापरले, उशीला सगळं केलं. आणि मग मला म्हणाले हे ठेव जपून तुझ्या कपाटात, म्हणून तेव्हा माझ्याकडे कपाट बिपाट नव्हतं, पण नंतर कपाटात ठेव म्हणून सांगितलं, म्हणून मग हे कपाटात जपून ठेवले, ते धुवून इस्त्री करून. नंतर हे 2 आजारी होते तेव्हाचे हे रुमाल त्यांचे, ते तोंड पुसायचे किंवा हे करायचे, नंतर आजारी पडले ना तेव्हाचे. आणि त्याच्यानंतर हे 3 ॲप्रन, तर त्यांचं जेवायला भरवताना हा उजवा हात त्यांना हे झाला होता ना, तर इथून पडेल पाणी, तर त्यांच्या अंगातल्यावरती सांडेल म्हणून आम्ही हा ॲप्रन त्यांना गळ्यात बांधत होते. तर हे 2 ॲप्रन लहान झाले म्हणून तो इथपर्यंत यायला पाहिजे, म्हणून हा 3रा नवीन ॲप्रन शिवला होता. मग ते वापरलेले ॲप्रन म्हणून ते पण मी कपाटात ठेवून दिले. त्याच्यानंतर ही 2 दणकी त्यांची, त्याला काय म्हणतो आपण, बंडी, आता आपण बंडी म्हणतो. तर मला म्हणाले हे 2 तुझ्याकडे ठेवून घे. कशासाठी सांगितलं, काय सांगितलं मला काही माहिती नाही, पण मी त्यांनी दिलं म्हणून मी ते ठेवून दिलं. नंतर ही लुंगी हे वापरत होते, हा लुंगीचा फोटो आहे इथे.
हा द्वारकामाईतला इथे ही लुंगी घातलेली उभे होते, तर तो फोटो एक आणायचा मिळाला म्हणून तो दाखवला तुम्हाला. त्याच्यानंतर ते दोन त्यांचे टॉवेल, हे त्यांचे हात पुसायचे टॉवेल, हे पण मला म्हणाले तू ठेवून घे, म्हणून ते हे पण ठेवले. तर का ठेवले, कशा ठेवले काय मला माहिती नाही. नंतर हा त्यांचा गळपट्टा, थंडीमध्ये त्यांना खोकला येत होता आणि त्रास होत होता ना, म्हणून हे लोकरीचा गळपट्टा बांधायचे. तर मला खोकला येतो, त्रास होतो म्हटलं, ती मला म्हणाले हा वापर तू, म्हणून हा मला दिला होता. तर तो मी म्हटलं मी काय वापरायचा, म्हणून मी तो कपाटात दादांची आठवण म्हणून ठेवून दिला. आणि ह्या दोन दर्ग्याच्या टोप्या. हा, आता तुम्हाला एक गोष्ट सांगते मी. हा एक टेबल क्लॉथ, तर मी एम्ब्रॉयडरी केलेला टेबल क्लॉथ आहे, पण तो आत्ता माझ्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे हा रेडीमेड आणून तेव्हा आम्ही घातला होता, तर हा टेबल क्लॉथ ह्याच्यावरती घातला. आता ह्या सगळ्या वस्तू जपून ठेवल्या. हे मला म्हणाले एम्ब्रॉयडरी करून दे, म्हटल्यानंतर अशी एम्ब्रॉयडरी करून मी एक टेबल क्लॉथ त्यांना दिला होता. तो आता माझ्याकडे नाहीये, म्हणून हा फोटो तुम्हाला दाखवला. हा, नंतर मी एकदा बसले होते, तर मला गोव्याला शक्तिपीठावरती मला ओवाळ म्हणाले, म्हणून हा दादांना ओवाळतानाचा फोटो, आणि ती साडी पण मला त्यांनी दिलेली, साडी बांधून दिली आणि ओवाळलं हे. आणि हा एक फोटो मला म्हणाले तू ये इथे माझ्याजवळ, तुझा फोटो काढायचा आहे. तर हा काय माहिती नाही, हा फोटो एक काढला, पण ह्याचा रेफरन्स मला नंतर कळला. तो कळायला मला किती माझी सप्तरी उजाडायला लागली. तर आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे, एकदा दादर माटुंगा कल्चरल हॉलला मला बोलवलं आणि मला म्हणाले रामभाऊंच्या बायकोची अडचण आली, मला जेवण कोण करणार, तर तू कुठे उतरलीस, तुला टॅक्सीला पैसे देऊ का. तर मी म्हटलं नको, मी जाते. तर आहेत पैसे माझ्याकडे. तर मी चालत गेले घरी गेल्यानंतर मला म्हणाले की आज तू मुलाखतीला येणार होतीस, पण माझं जेवण करायची वेळ आली, तर मी घरी सगळ्या तुला मुलाखती ऐकली. तर ते हसले आणि मी पण हसले. मी म्हटलं मी काय दीपक सारखी केंद्र प्रमुख नव्हे, काही नव्हे, तर म्हटलं मला काय हे मुलाखती ऐकवणार, असं माझं फ्रॅक्शन ऑफ ए सेकंड माझ्या डोक्यात विचार चमकून गेला. तर दादा हसले. दादांना हे पुढचं कळत होतं की हे काम माझ्याकडनं करून घ्यायचं. तर मला सगळं चांगलं दाखवलं. ऑल इंडियाचं एम्ब्रॉयडरीचं पहिलं बक्षीस मिळालं, नंतर रिझर्व्ह बँकेत नोकरी मिळाली BCom फर्स्ट क्लास म्हणून. सगळं अंजनीबाई लोलेकर मला गाणं शिकवायला तयार होत्या, पण मला म्हणाले ते हे सगळं आपल्याला काही करायचं नाही. हे सगळं चांगलं दाखवलं आणि त्यातून मला बाहेर काढून हे काम करून घेतलं. तर हे जे काही आहे हे जपून ठेवलं. हे कशासाठी, ही अशी श्रद्धा आहे की हे त्यांचं जे काम आहे हे आलं माझ्याकडे, ते परिपूर्ण व्हावं म्हणून त्यांनी तो आशीर्वाद म्हणून ते वस्तू दिल्या असतील आणि त्या मला जपून ठेवाव्याशा वाटल्या, अशी माझी श्रद्धा आहे. बघून लोकांना काय वाटेल हे मी नाही सांगू शकत आत्ता तरी. आणि दुसरी एक गोष्ट काय झाली, हे चांदीचं ताट आणि हे जे आहे हे इथे टेबलावर ठेवा पाहिजे, तर सगळंच ठेवा. हे एकत्र ते नको, तांब्याने आणि तो आभरा पण नंतर, आभरा तांबणात ठेवा. आता हे सगळं यांना लग्नात दिलं होतं. तर एक दिवस मला काय म्हणाले, चांदीचं ताट कुठे आहे लग्नात दिलेलं, म्हटल्यावरती म्हटलं गिरगावात ठेवलंय. तर मला म्हणाले त्याच्यावर माझा हक्क आहे. तर मग हक्क आहे म्हटल्यानंतर म्हटलं हो, मग काय करायचं. तर मला म्हणाले ते ताट आण आणि त्याच्यात नैवेद्य दाखव, मग मी काय करायचं ते करीन. एवढं बोलले, जेवले, खोलीत जाऊन औषध घेऊन त्यांचं काय झोपले. तेवढ्यात माझा 2 नंबरचा भाऊ आला आणि त्यांनी मला लँडलाईनवरती फोन केला.
तर मला म्हणाला मी मुंबईला चाललो, तू येणार आहेस का? मी म्हटलं तुझी रिक्षा घेऊन इकडे ये. तेव्हा लँडलाईन होता, फोन खाली आणि वरती दोन्हीकडे होता. तर मग मी म्हटलं थांब जरा, फोन चालू ठेव. तर मी दादांच्या खोलीत गेले आणि दादांना म्हटलं दादा बनू आलाय, तो मुंबईला चाललाय. तर मला म्हणाले ताट मागव. मग हे नोकरीला तिकडे. तर मी आमच्या 3 नंबरच्या दिरांना चिठ्ठी लिहून दिली की मी म्हटलं मला चांदीच ताट आणि जे काय दिलंय ते सगळं दादांनी नैवेद्य दाखवायला सांगितलं, तर ते पाठवा. तर हे गुरुवारी बोलून 10 मिनिटं झालं नाही तेवढ्यात तो भाऊ आला आणि शनिवारी सकाळी ताट द्वारकामाईत हजर. आणि त्याच्यानंतर मला म्हणाले पुरणाची पोळी आणि आमटी भाजी सगळं करून नैवेद्य दाखव. तर मी काय करायचं ते बघेन. तर मग मला भीती वाटत होती म्हणून मी वहिनींना म्हटलं सामान स्वयंपाकाचं काय आणायचं विचारा, तुम्ही विचारा म्हणलं. तर वहिनी वरती विचारायला गेल्या की म्हणाले शोभा नैवेद्य दाखवायला सांगितलं तर काय सगळं आणायचं, काही नको फक्त भाजी आण म्हणाले. मग मी फक्त भाजी आणली, बाकी सगळं द्वारकामाईतलं डाळ तांदूळ जे काय आमटी भाजी केली ते सगळं हे केलेलं, फक्त भाजी आणली. आणि तो ते ताट वाटी सगळं घासून घेतलं. ह्याच्यात वहिनींना जेवायला घाल म्हणाले खाली. वहिनींना जेवायला घातल्यानंतर ते घासून आणून दे वरती आणि ते ह्या उशीच्या आभऱ्यामध्ये घालून आपल्या कपाटात ठेवून दिलं वरती. तुझं ताट मी घेऊन टाकलं म्हणाले. म्हटलं काही हरकत नाही, माझा हक्क आहे, मी घेणार. म्हटलं की तुम्ही ठेवा. मग माझ्या घरी जेव्हा धनकवडीत जेवायला आले तेव्हा ते ताट घेऊन माझ्याकडे जेवायला आले आणि मला म्हणाले आता हे ताट मी परत घेऊन जातो, वहिनीला जेवायला घाल. आणि मग ते ताट घेऊन परत गेले. आणि दादा जेव्हा गेले 91ला, त्याच्यानंतर जेव्हा दीपक आणि विजय मला सोडायला आले तेव्हा त्यांनी मला हे ताट परत दिलं. तर 11 वर्ष मी हे ताट वापरलं नव्हतं. तर आमच्याकडे दादांनी सांगितल्याप्रमाणे गणपती नाही सरमुखांच्याकडे, आठलेंच्या इकडे नाही आणि त्यांच्या इकडे नाही. तर आमच्या घरचं 21 मोदकाचं ह्या ताटामध्ये नैवेद्य जात होता. आणि त्याच्यानंतर दादा जेवले. त्याच्यानंतर आम्ही फक्त नवरात्र दिवाळी दसरा हे काय असतं तेव्हा मी नैवेद्य दाखवते आणि ते ताट असं घासून पुसून ठेवून दिले. त्याच्यात शक्यतो आम्ही नाही जेवत. अगदीच प्रसंग आला नैवेद्याचं असलं तर कधीतरी एखाद दुसऱ्या वेळेला जेवलो असो. पण आले आणि जेवले आणि काय स्वयंपाक करायचा तेही सांगितलं. आणि संध्याकाळी मला वहिनी म्हणाल्या जा आणि तू हे करून ये, काय वरती जाऊन भेटून ये, तुझी वाट बघताय. तर वरती गेल्यावरती मला झालं समाधान असं म्हणजे ऍक्शन केली, बोलले नाही तोंडाने काही. म्हणजे हे मी सगळं असं समजते की हे काम करून घ्यायचं असेल म्हणून ते परिपूर्ण व्हावं. आणि ते कारण हे काम करायच्या वेळेला मी अभिषेक करून मी त्यांना म्हटलंच होतं हे तुम्ही पाठीशी उभे राहिला तर हे काम होणार, हे काय साधं काम नाहीये आणि हे माझ्या हातून होणारं पण नाहीये. तुम्ही तेही त्यांची इच्छा म्हणून ते काम झालं. म्हणून असं मला वाटतं की हे सगळं देण्यामागे त्यांचा काय उद्देश असेल की हे पुढच्या पिढीला पोचावं. आणि जायच्या पूर्वी मला एकदा म्हणाले तुला सगळं द्यायचं राहिलं म्हणजे अंगठी म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, असलं काहीतरी दिलं, पण आज जे दिलं ते पुढच्या पिढीला उपयोगाचं दिलं ना, ह्याचं मला कौतुक आहे आणि ह्याचा मला अभिमान आहे. की मला सगळे म्हणत होते दादांचं जेवण करते, पण जेवण करण्यामध्ये पहिली पोळी केली ती सेवा, नंतरचं जे मिळालं ते सगळं बोनसच ना आयुष्यभर. आणि आता चांगलं ठेवले दादांना सगळेजण भेटायला यायचे तर सगळं चांगलं आणायचे काहीतरी मिठाई वगैरे. तर दादा किती खाणार, एवढंसं खाणार आणि ते खाली यायचं. तर मी एक दिवशी म्हटलं दादांना, म्हटलं दादा तुम्हाला सगळे चांगलं आणतात, म्हटलं हे गोड खाऊन तुम्ही तर काही खात नाही आणि ते सगळं खाली पाठवता. तर मी म्हटलं आम्हाला एक दिवशी डायबिटीस होईल आम्हाला. तर दादा म्हणाले तू काळजी करू नको, तुला काय डायबिटीस होणार नाही, केवढा मोठा आशीर्वाद मिळाला. आज मी काय म्हणते त्यांना त्यांचं काम करून घ्यायचं म्हणून त्यांनी आम्हाला चांगलं ठेवलं, अशी माझी श्रद्धा आपली. बाकी काही त्याच्या मागे दाखवण्याचं मोठेपणाचं दाखवायचं असं काहीही हेतू नाही. पण मग मला जेव्हा ते दादर माटुंगा हॉलला म्हणाले की तुला कॅसेट ऐकवीन, ते जेव्हा मी हे काम करत होते तेव्हा एक दिवस मला आठवण आली की मी म्हटलं दादाने आपला शब्द खरा केला, पण त्याला मला समजायला किती वर्ष लागली. म्हणजे मला वाटतं दादर माटुंगाचं 80 काहीतरी संमेलन झालं असेल, 80 नंतर 83 नंतर. पण त्याच्यानंतर माझ्याकडे जेवायला कधी आले, त्याच्यानंतर माझ्याकडचं जेवण गेल्यानंतर हे काम ते गेल्यानंतर सुरू केलं. आणि तेव्हा मला जाणवलं की ते 8 सेमिनारच्या सगळ्या कॅसेट माझ्या घरात होत्या. म्हणजे त्यांनी त्यांचा शब्द खरा केला, पण ते मला कळायला माझी 70 उजाडायला लागली. पण आज मला त्याचं कौतुक आहे की काही असू दे पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी हे करून घेतलं आणि आता ही पुढच्या पिढीला ते मार्गदर्शक ठरेल.
आता ही जाण मला लग्नाच्या आधी दिली. मला म्हणाले कागद बघून बाण करून फेकणारा नवरा तुला बघून द्यायचा नाहीये, तो आरती म्हणणारा नवरा बघून द्यायचा आहे, म्हणून तुला ही जाण दिली आहे. तर ही मला लग्नाच्या आधी जाण दिली आहे. आणि त्याच्यानंतर मलाही आरतीची आवड होती आणि आता येणार तर आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे हा हो ते सांगते नंतर. ते त्याच्याच मध्ये सांगू का राहिलं ते चांदीचं ताटवाटी दिलंय ना, त्याच्याबरोबर पळी दिलेली नाहीये. तामण 2 वाट्या, अखेरीची वाटी, तांब्या भांड, ताट आणि हे दिले तामण. तर पळी का दिली नाही? तर पळी म्हणजे जावई पळपुटा होतो म्हणून पूर्वी पळी देत नव्हते म्हणे, म्हणून पळी दिलेली नाहीये. ती पळी आम्ही विकत घेतली नंतर. आणि देवाचा तांब्या स्टीलचा दिला होता, लाडू गडूचा ठेवतात तो गौरी आराला, तो नंतर मी चांदीचा घेतला आणि देवापुढे ठेवला, म्हणून तो आता मी ह्याला वापरते. तर आता आपण काय बोलत होतो, ही झांजेबद्दल. ही झांज लग्नाच्या आधी दिली. त्याच्यानंतर आमच्याकडे विजापूरला आले तेव्हा विभूती पूजन झालं. तर तेव्हा साईबाबा आले होते. तर साईबाबांनी सांगितलं की म्हणाले आमच्या वडिलांना पुढे बोलवलं. तर शशीला वाटलं, शशी माझा भाऊ केंद्र प्रमुख, तुम्ही ओळखता सगळे. तर त्याला वाटलं आपण पूजन करूया. तर तू घरचा करता पुरुष आहेस का म्हणून त्याला विचारलं. आणि त्याला म्हणाले तुझ्या बापाला पुढे बोलव. मग वडिलांना बोलवलं पुढे. म्हटल्यानंतर वडिलांना म्हणाले आज आलो आहे. त्यांनी शिर्डीला गेले होते तेव्हा काय मागितलं होतं माहिती नाही. तर त्यांना म्हणाले आज मी आलोय, तुला काय मागायचंय ते माग, मी देतो, तुला प्रसन्न आहे तुझ्यावरती, तुझी सेवा पोचली माझ्याकडे. तर तेव्हा वडील एवढंच म्हणाले सगळी मुलं तुमच्या झोळीत घातली आहेत, मला आता कसलीही काळजी नाही. तर तेव्हा त्यांनी काय सांगितलं की मला बिडी पाहिजे आणि मला जेवायला पाहिजे. तर दीपक दादांनी आम्हाला स्वयंपाक काय करायचं तो सांगितला होता. तर चांदीच्या ताटात ते सगळं वाढलं. आणि दादा कमी तिखट खातात म्हणून आम्ही लसणीचं तिखट कमी तिखट केलं होतं आणि आमच्यासाठी आम्ही ते जास्त तिखट वेगळं केलं होतं. तर वडिलांना म्हणाले ते सगळं मोड आणि एकत्र कर, पालेभाजी, पिठलं, भाकरी आणि ते जे जेवत होते ते सांगितलं होतं नैवेद्य ते सगळं केलेलं. तर ते मोड आणि एकत्र कर आणि मला एक घास भरव म्हणून सांगितल्यावरती वडिलांनी त्याचं मी मोडून दिल्यावरती वडिलांनी त्याला भरवलं. तर मग असा हात फिरवला आणि कपाटात ठेवायला 5.25 रुपये दिले. नारळ, विड्याची पानं, सुपारी आणि 5.25 रुपये कपाटात तुझ्या ठेव, तुमचं आठले घराणं असेपर्यंत ते जपून. ते आज केंद्रावरती चिठ्ठी लिहून ठेवलेलं आहे, कारण पुढच्यांना कळायला पाहिजे ना हा कोणी प्रसाद दिलाय तो. त्याच्यानंतर बाबांनी हे मागितली, काय विडी मागितली. विडी मागितल्यानंतर विडी अर्धी पिऊन ती ठेवली. तर मी तिथे बसले होते. तर मी म्हटलं आपल्याला हे पाहिजे काहीतरी. तर मग ही बाबांची विडी तेव्हाची जपून ठेवली आहे मी, एक आशीर्वाद किंवा त्यांचं एक हे म्हणून. साईबाबांनी घेतलेली थोडी प्याले आणि उरलेली ठेवून दिली. तर ती मी नवीन ठेवून दिली. नंतर हे झालं ते एकदा राखी पौर्णिमेला दादानी आम्हाला राखी बांधायला सांगितली. तर ही राखी काढत नाही आता, ते पैसे दिले आणि राखी हे ती त्यांची आठवण म्हणून ठेवली आहे राखी. तर हा राखीचा फोटो. त्याच्यानंतर आम्हाला वेळोवेळी पैसे दिले होते. तर ते प्रत्येक वेगळं काय सांगत बसत नाही आता. तर हे वेळोवेळी दिलेले सगळे पैसे. त्याच्यानंतर हे बाबांनी आम्हाला फूल आणखीन उदी दिली होती डब्यात ठेवायला. तर ती उदी आणि फूल आणि हा रुमाल जो आहे तर हा पंढरपूरचे लोक माटुंगा कल्चरल हॉलला ह्याला आले होते, कशाला, सेमिनारला. तर तेव्हा त्यांनी पांडुरंग म्हणून दादांची पूजा केली. पूजा केल्यानंतर त्यांना कपाळाला बुक्का लावला आणि हा रुमाल हे त्याला घरी आल्यावरती हा रुमाल मागितला आणि असं कपाळ पुसलं आणि मला माझ्याकडे दिलं. मला म्हणतो रुमाल मी आजता काय धुतलेला नाहीये, तो डाग पण तसाच आहे. मी म्हणलं कशाला धुवायचा ना, इतक्या यांनी दिलेला. म्हणून ते विठोबा म्हणून त्यांनी पूजन केलं ना, मग त्यांनी प्रसाद दिलेला म्हणून मी तो असा, हा डाग पण तो तसाच आहे, धुतलेलाच नाहीये तो. ते म्हणजे किती वर्ष झाली त्याला, 83 नंतर
40 वर्ष तर सहज झाली असती. तर मग ते एक आपलं सगळं आशीर्वाद म्हणून मी हे सगळ्या वस्तू जपून ठेवल्या. पण आज मला असं वाटतं ते की हे त्या कामासाठी दिलं असेल. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला माझं घर झालं तेव्हा हा केशराचा डबा आणि हे पैसे. तर केशराचा डबा उन्होंने मला हे केशराचा डबा दिला होता, केशरा सकट. तर मी त्यांना काय म्हटलं, एवढं केशर मी घरी जाऊन कुठे हे करणार, द्वारका माहीत राहते. तर दादानी केशर घेतलं आणि रिकामा डबा मला देऊन मला काय म्हणाले, सुया आणि तू भरतकाम करतीस ना, ते सुया आणि हे ठेवायला हा डबा घे. मग आता ह्या डब्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवून मी लक्ष्मीपूजनाच्या तेव्हा असा डबा सकटच ठेवते. नंतर आम्हाला ही नरसोबाच्या वाडीची उदी दिली होती. ती या चांदीच्या डबीत नरसोबाच्या वाडीची उदी ठेवली. आणि नंतर एकदा 1.25 ग्रॅम सोनं दिलं होतं. तर ते 1.25 ग्रॅम सोनं पण चांदीच्या डबीत ठेवलं. आणि आम्हाला सांगितलं आता काय, हा माझं घर झालं तेव्हा कुंकाची कोयरी, नंतर कपाटात ठेवायला हे नाणं आणि ते दादांचे फोटो आहेत. त्यातच आहे, राहू दे ते. आणि मी हे काय कुंकू लावत होते ना, तर त्याला मला हा चांदीचा ठसा दिला होता, ते असं बुडव आणि लाव म्हणून. तर ते मी इकडे तिकडे पडेल म्हणून मी ते कोयरीतच ठेवून दिलं तसं. नंतर हे सगळं झालं. हे फोटो कशाला दाखवायचे, हे दादा बाबांचे फोटो आहेत लहान, हे ते कपाटात ठेवायला दिलेले. 100ची नोट कुठे याच्यातून गेली वाटतं, वेळोवेळी दिलेले पैसे आहे, कशात ठेवली मला आठवत नाही. ही जुनी आहे 100ची नोट, पण ती ही एकदा 100ची नोट दिली होती दिवाळीला का केव्हा तरी, मला आता लक्षात नाही. पण ती चालेल न चालेल ते आशीर्वाद म्हणून मी ती डब्यात ठेवून दिली आहे. आता चालेल न चालेल माहिती नाही मला. आणि आणखीन एक आठवण म्हणजे काय की दिवाळीला बसायचे, ती फरची टोपी घालून, लुंगी घालून, दडकं घालून बसायचे. तर ते 2 रुपयाचं चवड घेऊन बसायचे. पण ते त्या 2 रुपयाची आज किती किंमत केली तरी त्याची त्या थोडंच आहे ना सगळं. तर ते 2 रुपये अगदी राजाच्या थाटात द्यायचे, जसं काय अगदी लाख रुपये दिल्यासारखे. पण ते लाख मोलाचे 2 रुपये आम्ही जपून ठेवले ते ना सगळे. मग एकदा 100 रुपयाची नोट कोण इकडे तिकडे टाकेल, मग ते डब्यात ठेवून दिले. म्हटलं राहू दे, ते चालू दे न चालू दे, काही असू दे. मग हे सगळं जतन करण्याच्या मागे एवढंच आहे की हे सगळं जे झालं ते असाध्य ते त्यांनी सगळं साध्य करून घेतलं, ते पाठीमागे उभे राहिले म्हणून. ह्याच्या व्यतिरिक्त आमची काय पात्रता नाही आहे की एवढं मोठं काम आम्ही पूर्ण करावं म्हणून. पण आज ह्या लोकांना सगळ्यांना त्यांनी म्हटलं हे लोकांच्यापर्यंत पोचायला पाहिजे म्हणून मी हे दाखवायला तयार झाले. नाही तर आजपर्यंत ते कपाटात सांभाळून ठेवलं होतं. कुणाला काय दाखवायचंय त्याच्यामध्ये, काय चंदन लेपनची गोळी राहिली. हा, चंदन लेपनची गोळी, हो, ती कुठे दिसत नाही. जेव्हा पंढरपूरचं हे म्हणून पंढरपूरचा विठोबा म्हणून त्यांना हे केलं ना, पूजा केली ना, तेव्हा त्या चंदनाची गोळी आम्हाला दिली. ती गोळी कुठेतरी आहे, ती दिसत नाहीये. आणि हे जे आहे हे हाजी मलंगच्या दर्ग्यामध्ये उरूस झाल्यानंतर 5 दिवसांनी ते हे काढतात, काय समाधीचं सगळं वस्त्र वगैरे काढतात, त्याला खिदमत म्हणतात. तर तो प्रसाद त्या दिवशी चंदन लावतात, अत्तर लावतात सगळं आणि नवीन वस्त्र घालतात त्याला. आणि मग बाकीच्यांचं सगळं त्या ह्याच्या मजारीवरती चढवलं जातं. तर तो एक आपला गुरुबंधू गेला होता, तर त्यांनी मला ते चंदन लेपनाचं हे आणलं. त्याचा वास किती छान, अत्तर आणि सगळं घातलेलं असतं ना, आणि धुतात गरम पाण्याने सगळं छान. आम्ही काय पोचलो नाहीये, पण ती पोचले त्यांनी मला प्रसाद आणून दिला, तोही डब्यामध्ये ठेवून त्याच्यातच ठेवून दिला. असं सगळं जतन केलेलं आहे. तर हे त्यांची इच्छा म्हणून असेल आणि ते आता पुढच्या पिढीला कळायला पाहिजे म्हणून मी म्हटलं जाऊ दे, तर सगळ्यांच्यापर्यंत पोहोचू दे
म्हणून हे सांगायला आम्ही तयार झालो. बाकी याच्या मागे काही उद्देश असं काही नाही आहे. या मुलाखतीचा पुढील भाग लवकरच प्रक्षेपित करणार आहोत, तरी सर्वांनी नक्की बघा आणि अशाच अनेक सुंदर मुलाखतींसाठी गुरुसंवाद चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक लोकांपर्यंत गुरुसंवाद पोहोचवा.